डोकं वरती पाय, संजयचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. ओम राजा तू कलंक आहे, कलंक आहे, कलंक आहे, ओम राजा तू कलंक आहे, कलंक आहे, कलंक आहे. मुलाच्या नावावर कलंक आहे. अरे पोरा बाळांच्या शक्ती घेणाऱ्या गद्दारांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय. अरे पत्रकारांबद्दल बेताल वक्तकारांना संजय दिनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या 6 गद्दारांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे पोरा बाळांच्या खोट्या शक्ती घेणाऱ्या गद्दारांचं करायचं काय? संजय या तोंडाला काही आळ आहे का? संजय छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राऊत साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या 6 गद्दार खासदारांचा, या 6 गद्दार खासदारांचा अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे गद्दारांनो तुम्ही राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या गद्दारांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या गद्दारांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. संजय राऊत साहब तुम आगे बढ़ो. स्वात आऊत, एक आऊत, स्वात आऊत, एक आऊत, स्वात आऊत, एक आऊत. निष्ठावंत राऊत साहेबांचा, अरे एक निष्ठावंत राऊत साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. हे जे 6 गद्दार गेले यांचा निषेध करण्यासाठी आणि आमचे एक ठाण्यावाग निष्ठावंत म्हणजे खासदार संजय राऊत यांचा दुग्धाभिषेक केला. आणि हे जे 6 खासदार गेले यांचं जायचं कारण एकच, फक्त पैसा. दुसरं यांना काहीच कारण नाही. हे फक्त खोटं बोलत आहे की आम्ही निधीसाठी गेलो, याच्यासाठी गेलो, त्याच्यासाठी. हे स्वतःची आपली ठिंगणी कशी भरता येईल याच्यासाठी हे की 6 खासदार गेलेले आहेत. यांना दुसरं काही कारण नाही. यांना तर इथे आपल्याकडे एक बी खासदार नाही इकडे त्यांच्या, आणि आम्ही तर खरंच त्यांना काढ. आता काय आहे, बोलायला शब्द जेवढे आहेत तेवढे अपूर्ण आहेत. आणि पत्रकार बंधूंना पण काही पण बोलतो तो संजय दिना पाटील, त्यांना लाज वाटली पाहिजे की पत्रकारमुळे आपण एवढं मोठं झालेलं आहे आणि त्यांना शून्यवाला काही टाइम लागणार नाही. पत्रकार बंधू असे म्हणजे आज आपले 3 खंब 4था खंबा आपला पत्रकार बंधू असतात सर्व. त्यांना पत्रकार बंधू असे आहेत की त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता आज खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्राला ह्या गद्दारांनी कलंक लावला अशा गद्दारांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही समस्त शिवसैनिक इथं जमा झालेलो आहोत. अहो खऱ्या गोष्टीचा खेद असा वाटतो, स्वतःच्या पोरा बाळांच्या शक्ती घेतल्या नालायकांनी आणि उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. यांनी गद्दारी केली आणि आज यांच्या तोंडावर चपला मारून, काळी शाई मारून आम्ही त्यांचा आज निषेध व्यक्त केलेला आहे. तसेच या महाराष्ट्रात खरा दोस्त काय असतो, खरा निष्ठावंत काय असतो, असा ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आज स्वतःचा झेंडा लावला, या शिवसेनेचा झेंडा लावला, असे सन्माननीय संजय राऊत साहेब यांचा आज आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत साहेब, आम्ही इथं सर्वांनी घोषणा दिल्या, संजय राऊत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. 100 दाऊत आणि एकच निष्ठावंत संजय राऊत आज या आंदोलनाच्या माध्यमातून, जळगावकरांच्या माध्यमातून आम्ही या गद्दार खासदारांचा इथं निषेध व्यक्त करतोय. आजचे 6 खासदार यांनी बंडखोरी केलेली आहे. पैशासाठी हे मिंदे सरकारमध्ये गेलेले आहेत. आणि त्याच्यातला एक जो खासदार आहे तो संजय पाटीलला, दिना पाटीलला मला सांगायचं आहे की पत्रकार हे
सगळ्या महाराष्ट्राचे ऑल चौथा खांब म्हणून असतात. ते तुमच्यासाठी तुम्हाला सगळे गोष्टीने पुरवतात, पुढे येतात, तुमच्या पूर्ण बातम्या तुम्हाला मोठं करणारे ते पत्रकार असतात. त्यांच्याबद्दल तुम्ही अशी शिवीगाळ केली आहे, त्याबद्दल मी तीव्र निषेध महिला आघाडीकडनं करते आणि त्यांना त्यांची जागा पुढच्या निवडणूकमध्ये दिसणार आहे. एकही खासदार आता निवडून येणार नाही याची आम्ही आता खबरदारी घेणार आहोत. आणि त्या दुसरा विषय असा आहे की त्याने आमच्या संजय राऊत साहेबांना एकेरी भाषा बोलून शिवीगाळ केली, म्हणून आम्ही दुग्धाभिषेक करून राऊत साहेबांना आम्ही आज शुद्ध केलेले आहे.